किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं जातं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतराला भाग पाडलं जातं, याच्यावरती बंदी आणण्याचा हा कायदा आहे. या नववर्षी जो संकल्प आहे तो सेवा हा संकल्प आहे आणि त्याच्यामुळे आपण आरोग्याच्या दृष्टिकोनाने असेल किंवा लोकसेवेच्या दृष्टिकोनाने अधिक अजून जे काम करता येईल. आपल्यासोबत आहेत आमदार निरंजनजी डावखरे. सर्वप्रथम हा MTV तर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या, हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि विशेषतः नागरिकांना आपण या गुढीपाडव्या दिनी काय संदेश द्याल? मी आपल्या माध्यमाने खरं तर सगळ्याच लोकांना, सर्वच महाराष्ट्राच्या नागरिकांना मनापासनं या नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर राज्य शासनाने खऱ्या अर्थाने गुढी उभारावी, तसंच धर्मरक्षणाचा जो कायदा आणलेला आहे या नववर्षानिमित्त, त्याच्यासाठीही खरं तर आपल्या सगळ्यांचंच एक आनंदोत्सव, एक आनंदाचा क्षण आहे. त्याच्यामुळे निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं धर्मरक्षणाच्या दृष्टिकोनाने हे एक महत्त्वाचा निर्णय आहे. कारण आपण सगळेजण ज्यावेळेस फील्डवर बघतो त्यावेळेस एक संघर्षाची परिस्थिती सातत्याने निर्माण होत असते, पोलीस स्टेशनमध्ये निर्माण होत असते. आणि त्याच्यामुळे या कायद्याच्या अनुसार एक चांगल्या पद्धतीचा हा जो कायदा आहे, त्याच्यामुळे धर्मांतराचा जो विषय आहे की जबरी धर्मांतर किंवा आमिष दाखवून जे धर्मांतर देत होते ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच हा जो नवीन वर्ष आहे, हा गुढीपाडवा आहे, याच्यामधला गोडवा अधिक वाढलेला आहे. आपण काल विधान परिषदेमध्ये उपस्थित होतात आणि त्या ठिकाणी सुद्धा हे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक संमत झालेलं आहे. आणि हा जो कायदा आहे हा निश्चितपणे जे जबरन किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं जातं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतराला भाग पाडलं जातं, याच्यावरती बंदी आणण्याचा हा कायदा आहे. आणि त्याच्यामुळे धर्म स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने हा कायदा आहे. आपलं धर्म आपण जपलं पाहिजे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, या दृष्टिकोनाने हा कायदा आहे. कुठल्याही दुसऱ्या धर्मावरती अतिक्रमण करणारा किंवा त्याच्यावरती बंधन आणणारा हा कायदा नाही, पण स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याच्या निश्चितपणे हा कायदा जास्त फायद्याचा होईल असं मला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा कायदा हा राज्य शासनाने आणलेला आहे, याचा फायदा हा सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ह्या हिंदू नववर्षाच्या, मराठी नववर्षाच्या निमित्ताने आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय संकल्प कराल? मी या नववर्षी जो संकल्प आहे तो सेवा हा संकल्प आहे आणि त्याच्यामुळे आपण आरोग्याच्या दृष्टिकोनाने असेल किंवा लोकसेवेच्या दृष्टिकोनाने अधिक अजून जे काम करता येईल या दृष्टिकोनाने 2 पाऊल पुढे अजून करण्याचा माझा प्रयत्न आणि मानस आहे. कॅमेरामन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV मुंबई.